इसवी सन 1663चा काळ. मुघलदल सम्राट औरंगजेबाने स्वराज्य नष्ट करण्यासाठी आपला बलाढ्य सरदार शाहिस्ते खान दख्खनमध्ये पाठवला. मोठ्या सैन्यासह तो पुण्यात आला आणि थेट लाल महालमध्ये राहू लागला. तोच लाल महाल जिथे लहानपणी छत्रपती शिवाजी महाराज वाढले होते. पुणे मुघलांच्या ताब्यात गेलं. मुघल सैन्य सर्वत्र पसरलं. लोकांवर अत्याचार सुरू झाले. पण शिवाजी महाराज शांत बसणारे नव्हते. महाराजांनी एक धाडसी योजना आखली. शत्रूवर थेट हल्ला, तोही त्यांच्या छावणीत घुसून. एका रात्री महाराज निवडक मावळ्यांसह पुण्याकडे निघाले. मावळ्यांनी लग्नाच्या मिरवणुकीचा वेश घेतला. ढोल, ताशे, दिवे सर्व काही सामान्य वाटत होतं. मुघल सैनिकांना काहीच संशय आला नाही. मध्यरात्री महाराज आणि मावळे लाल महालात शिरले. अचानक तलवारींचा आवाज घुमला. मराठे मुघलांवर तुटून पडले. गोंधळ उडाला. शिवाजी महाराज थेट शाहिस्ते खानाच्या खोलीकडे गेले. हल्ल्याच्या गोंधळात शाहिस्ते खान पळण्याचा प्रयत्न करत होता. पण महाराजांनी तलवारीचा जोरदार वार केला. त्या वारात शाहिस्ते खानाची बोटं कापली गेली. तो जीव वाचून खिडकीतून पळाला. काही क्षणातच मराठे लाल महालातून बाहेर पडले. हा हल्ला इतका अचानक आणि धाडसी होता की संपूर्ण मुघल साम्राज्य हादरलं. जय भवानी, जय शिवाजी.